दर्शक नमस्कार, ग्राउंड रिपोर्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. जानेवारी महिना आता समोर आहे आणि जानेवारी महिना म्हटलं की आमच्याकडं ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा हा जो धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे, जी सोलापूरची एक 900 वर्षांची परंपरा आहे, तर ही यात्रा जानेवारी महिन्यात असते. आणि यंदा मात्र असं झालेलं की कोरोनाची एकंदरीत सगळी पार्श्वभूमी आहे. यात्रेचा जर इतिहास आम्ही पाहायला गेल्यानंतर यात्रा आजवर कधी खंडित झालेली नव्हती, पण यात्रेवरती असाही कधी प्रसंग उद्भवलेला नव्हता जो प्रसंग आता उद्भवलेला आहे. आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये ही यात्रा कशा पद्धतीची असू शकते किंवा एक सिद्धेश्वर भक्तांचं म्हणणं काय, त्यांची भूमिका काय आणि मानकरी जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत की ही यात्रा यावेळेला कशा पद्धतीने पार पडणार आहे. आपण संवाद साधतोय श्रीयुत श्रीशैल बनशेट्टी यांच्याशी, सिद्धेश्वर बँकेचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आणि महत्त्वाचं म्हणजे या यात्रेचे मानकरी देखील. आणि यामुळं ही जी यात्रा आहे तर ती कशा पद्धतीची असू शकते यावेळेला, हा एकंदरीत सगळा विषय. साहेब, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. आणि आपण पाहिले की कोरोनाची सगळी पार्श्वभूमी आहे आणि आजवरच्या यात्रा तुम्ही सिद्धेश्वर यात्रा पाहिल्या असतील, तर यंदाचं चित्र कसं असू शकेल, कशा पद्धतीने यात्रा निघेल, किंवा एक जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या बैठकांना उपस्थिती असते तुमची, तर प्रशासनाचं एकंदरीत म्हणणं काय आलेलं आहे समोर आणि कोणत्या पद्धतीनं ही यात्रा पार पडेल असं वाटतं? सर्वात आधी क्लिअर करतो तुम्हाला की मानकरी मी नाही आहे. 5व्या काठीची जबाबदारी माझ्या वडिलांच्याकडे असते आणि असं म्हणजे सुरू आहे. 5व्या काठीचं मान त्यांच्याकडे असतो दरवर्षीचा. यात्रेचा जर विषय आता बोलायचा झाला तर एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे असं होईल की देवदर्शनाला तरी आत्ता सरकारने मुभा दिलेली आहे. आणि आणि आपल्या जत्रेमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट काय आहे की प्रत्येक व्यक्ती 68 लिंग करतो. 68 लिंग करतो म्हणजे 68 जे सिद्धरामेश्वरांनी जे लिंग स्थापन केलेले आहेत त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती सोलापुरातला जातो तिथे आणि त्यांचं दर्शन घेतो आणि तिळगुळ वगैरे वाहतो आणि पुढे निघतो. त्याच्यानंतर पहिल्या दिवशी यण्णिमज्जन हा कार्यक्रम असतो. त्याच्यासाठी सुद्धा देवळं उघडी पाहिजेत तुम्हाला. त्याला काय तुम्हाला आत्ता पुन्हा वेगळा कायदा किंवा वेगळी सूचना द्यायची गरज नाही आहे. ऑलरेडी सरकारने देवळं उघडी केलेली आहेत. त्यामुळं जे धार्मिक विधी जे होणार आहेत त्याच्यासाठी कुठलीच अडकाटे असण्याचं कारण नाही आहे. धार्मिक विधी म्हणजे ऑलरेडी सरकारने खुले केलेले आहेत. त्यामुळं त्याची कुठली अडकाटे असणार नाही. त्यामुळं सर्वात आधी ह्या यात्रेला जी सर्वात मोठी अडचण ती होती ती तर दूर झालेली आहे ऑलरेडी. राहिला विषय आता काय आहे की नंदीध्वज घेऊन निघणे, गड्डा यात्रा बसवणे, त्याच्यानंतर अक्षदा सोहळा पार पाडणे, शोभेच्या दारूचं काम पार पाडणे, होम हवन आहे, हे सगळे जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाला सोलापुराच्या पंचक्रोशीतून लोक येतात. त्याचबरोबर आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 3 स्टेटमधनं आणि केरळ आणि तामिळनाडूतून सुद्धा काही लोक येतात. या लोकांनी इथं यावं का, तर ते येऊ नये हे माझं स्पष्ट मत आहे. देवदर्शनासाठी ते नंतरसुद्धा येऊ शकतील. आणि त्या जत्रेच्या वेळेला जी गर्दी असते, अक्षतेला जी गर्दी असते किंवा होमाला जी गर्दी असते किंवा शोभेच्या दारुकामाला जी गर्दी असते ती गर्दी लोकांनी करू नये या ह्याच्यामध्ये. नंदीध्वज घेऊन जर निघायचं म्हटलं तर एक नंदीध्वजधारकांच्या बरोबर एक 30-40 लोक, 50 लोक जर तुम्ही सरकारने अलाउड केले आणि स्ट्रिक्टली गावच्या सीमा जर स्ट्रिक्टली पॅक केल्या, बाहेरनं जत्रेसाठी येणारं पॅक करायची गरज नाही आहे का. आता मला असं वाटतं की स्वतः लोक या गर्दीमध्ये येण्यासाठी स्वतःला टाळायला लागलेत. फक्त मला वाटतं दिवाळीला काय घरचा कार्यक्रम आहे आणि घरी सामान खरेदीला घेऊन जायचं आहे वगैरे वगैरे आहे, अशा गोष्टीसाठी लोक रस्त्यावरती आले त्यावेळेस गर्दी झाली देखील. आणि त्यात तुम्ही पत्रकार लोकांनी, न्यूजवाल्यांनी तिथं प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या लोकांना तुम्ही बरेच वेळा अवेअर पण केलं की तुम्ही मास्क घातले नाही, तुम्ही गर्दीत आहात. आणि त्यामुळं मी पहिले 2-3 दिवस जी गर्दी होती ती नंतर हटली, ती कमी झाली गर्दी. त्याची चर्चा सुरू झाली की आत्ता हे पुन्हा सुरू झालं आहे. हे जेव्हा सुरू झाल्यानंतर ही गर्दी कमी झाली. तशाच प्रकारची या यात्रेमध्ये सुद्धा होईल. फक्त असं की गड्डा बसवणे जे आपण म्हणजे पाळणे वगैरे यात्रेचा जो स्पॉट आहे तो न बसवता नंदीध्वज घेऊन जाणे आणि ते संपूर्ण धार्मिक विधी करणे हे केलं तर काय हरकत नाही.
म्हणजे धार्मिक विधीच्या बाबतीत आग्रही आहात तुम्ही? धार्मिक विधीच्या आग्रही असण्याचा विषयच नाही. तुम्ही धार्मिक स्थळं खुली केलेली आहेत, सरकारने धार्मिक स्थळं खुली केलेली आहेत ना. आम्हाला तिथं जाऊन तिथं दर्शन घेणे किंवा यज्ञ मज्जन म्हणून जो प्रकार आहे, म्हणजे आपण जे धार्मिक विधी करतो ते करायला, दुसऱ्या दिवशी अक्षता झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अक्षता टाकणे, हा जो कार्यक्रम आहे याला तुमची अडकटेता पण नाही आहे. पण तिथे गर्दी होण्याची एक शक्यता वाटते. म्हणजे गर्दी असणार आहे. गर्दीवरती नियंत्रण राखणं हा सगळा महत्वाचा भाग आहे, पण मग ती जबाबदारी घेणार कोण, असा पण एक मुद्दा येतोय समोर. आता लोकांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घेतलीच पाहिजे, हे 100% सत्य आहे. आणि भारतामध्ये दर महिन्याला एक धार्मिक विधी असतो. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये दर महिन्याला एक धार्मिक विधी येतोच आहे. आणि हे प्रत्येक गोष्टीला जर आपण थांबा 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 म्हणत गेलं तर मी उलट असं म्हणेन की अख्ख्या जगामध्ये या कोरोनानं थैमान घातला, पण भारतामध्ये नाही झालं. हे फार कमी झालं, फार कमी, मृत्यूदर अत्यंत कमी आहे. ह्याचं कारण काय तर भारतीय संस्कृती जी आहे ती अत्यंत प्रगत संस्कृती आहे. आता आम्ही तीळ आणि गुळ खातो या दिवसामध्ये. कशासाठी खातो तर या वातावरणाशी जुळून घेण्यासाठी आम्हाला तीळ आणि गुळ खायला सांगितलं आहे. आम्ही गुढीपाडव्याच्या वेळेला कडुलिंबाचा पाला, गूळ वगैरे असं करून भेव म्हणून एक पदार्थ आहे आमच्या भागामध्ये, तो खातो. तो कशासाठी खातो तर संसर्गजन्य रोग होऊ नयेत, पोटाचे विकार होऊ नयेत याच्यासाठी खातो. अनेक सणांमध्ये जे प्रकार आहेत, जे रूढी आहेत, रिवाज आहेत, ते रिवाज सगळे विज्ञानाला धरूनच आहेत. आणि म्हणूनच आम्हाला या कोरोनाचा जास्ती त्रास झाला नाही. आणि मग तुम्ही या रूढी परंपरामुळेच झाला नाही, या संस्कृतीमुळेच झाला नाही. आणि मग तुम्ही तेच जर थांबवा म्हणायला लागला तर उलट तुम्ही कोरोनाला साथ दिल्यासारखं होईल, असं मला वाटतं. गर्दी टाळून यात्रा होऊ शकते, 100% होऊ शकते. आणि असं काय नाही की बाबा बाहेरच्या म्हणजे लोक ऐकतच नाहीत, ऐकणारच नाहीत, असं काही होणार नाही. स्वतःहून लोक हे म्हणजे प्रिकॉशन घेतील. काय म्हणजे काट्या बघायला जे इतर ठिकाणी जाऊन थांबायचे, प्रत्येक लोकांना आम्ही सांगू की बाबा तुम्ही घराच्या दारातच थांबा, दारापासून काट्यांपर्यंत येऊच नका. आमचा एखादा स्वयंसेवक काठीच्या बरोबर असेल, तो काठीच्या बरोबर असताना तुमचं एखादं बाशिंग असेल किंवा एखादा हार असेल तर तो हातनं घेऊन जाईल आणि त्या काठीला लावेल आणि पूजा होईल, तुमच्या निघेल. प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे जिथं नंदीकोल थांबत होते ते यावेळेस थांबवायचे नाहीत, भराभरा निघायचं. अशा पद्धतीनं 5 तासामध्ये जत्रा संपून जाईल. आणखीन एक भाग येतो म्हणजे पंढरपूरमध्ये आपण पाहिलं की तिथं आषाढी असेल, कार्तिकी असेल, वारकऱ्यांना तसा प्रवेश नव्हता, मात्र धार्मिक विधी तिथं झाले. म्हणजे जी शासकीय महापूजा असते तर ती झालेली आहे. अशा सगळ्या पार्श्ववरती सिद्धेश्वर यात्रेच्या बाबतीत काय घडेल? तुळजापूरमध्ये सुद्धा धार्मिक विधी झाल्या, पंढरपुरात सुद्धा धार्मिक विधी झाले आणि त्या धार्मिक विधीमध्ये तिथल्या गावातले लोक सहभागी झाले. फक्त तिथं बाहेरचे लोक येऊ दिले नाहीत. आपण फक्त बाहेरचे लोक येऊ दिले नाही तरी ही यात्रा फार चांगल्या पद्धतीनं पार पडेल. तुम्ही इथं जी गर्दी असते ती बाहेरच्या लोकांची गर्दी असते, 50%, 50-60% बाहेरच्या लोकांची गर्दी असते. बाकी जे अक्षतेला आलेले जे लोक असतात, ट्रक भरून लोक येतात, होम मैदानावरती गाड्या थांबतात आणि ते अक्षतेला येतात. नाही, पंढरपूर आणि तुळजापूरमध्ये आपण पाहिलं की भक्तांशिवाय हे सगळे झाली ना. इथं मात्र आपल्या भक्तांचा सहभाग या यात्रेमध्ये असणार आहे, कारण शेवटी नंदीध्वज म्हटलं तरी आपण नाही म्हटलं तरी 500 लोक तरी कुठे गेले नाहीत. 7 नंदीध्वजांचा विचार जरी आपण केला तरी. हो, आणि मी 500 लोकांचं तुम्ही जो विषय सांगताय की नाही, 500 लोक घेऊन असं कुठलाच एरिया नाही की जिथं ते 500 लोक एकाच्या अंगावर एक पडणार आहेत किंवा अशी भयंकर गर्दी तिथं झुंबड उडणार आहे. सगळं मोकळा एरिया आहे. 500 लोक असे भरपूर लांब जागेमध्ये थांबू शकतात. म्हणजे सोशल डिस्टन्सिंग नावाचा जो प्रकार आहे तो पळू शकतो आपण. एकंदरीत प्रशासनाचं जे आता म्हणणं येत आहे, मर्यादित भाविकांच्या उपस्थितीमध्ये यात्रा सगळी पार पडावी. सिद्धेश्वर भक्त जे आहेत तर त्यांची भूमिका कशा पद्धतीची, म्हणजे या सगळ्या गोष्टी मान्य होतील किंवा त्यांची अपेक्षा कशा पद्धतीची दिसून येते जेव्हा तुम्ही या सगळ्या चर्चांमध्ये असता? नाही, तुम्ही मला जे काय वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीनं आपण हे सगळं करू शकतो. म्हणजे प्रशासन म्हणलं नाहीच तर आत्ता काय संघर्ष वगैरेचा विषय नाही आहे का, तर ते सांगतात आमच्या चांगल्यासाठी सांगतात. आणि जर हे सगळं हँडल होत असेल तर प्रशासनाला आमचं 100% सहकार्य असणार आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक लिंगाजवळ आम्ही आमचे स्वयंसेवक उभे करू की सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं पाहिजे, याला रांग लागली पाहिजे, व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही 68 लिंग आहेत, 68 लिंगाच्या देवळामध्ये मला माझ्या हिशोबानं एक 40 ठिकाणी आम्हाला माणसं उभं करावे लागतील.
68 लिंग म्हणजे 68 ठिकाणं नाही आहेत, साधारणतः आणि 40 एकाच ठिकाणी 35 ते 40 लिंग आहेत, म्हणजे 35 ते 40 स्पॉट आहेत. लिंग 68 आहेत, 35-40 स्पॉट आहेत. काही काही जवळ आहे. हां, म्हणजे काही एका ठिकाणी 3-3, 4-4 लिंग आहेत. तर तिथलं ते असं जर गणित घातलं तर 35 ते 40 ठिकाणी आम्ही आमचे 2-2, 3-3, 4-4 स्वयंसेवक ठेवू. त्यांच्याकडं आम्ही ते सॅनिटायझर देऊ. जर मास्क कोणाकडे नसतील तर आम्ही प्रत्येक ठिकाणी 200-200, 300 मास्क ठेवू. आणि जर ज्यांच्याकडे मास्क नसतील तर त्यांना जबरदस्ती मास्क घालायला लावू. हे सगळं करता येईल. आत्तापर्यंतची यात्रा पार पडलेली आणि यावेळेची यात्रा कशा प्रकारचे एक आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि भक्तगणांनी देखील आज कोणती खबरदारी घेण्याची गरज आहे? कारण आपण बघतोय की निव्वळ आता ह्याच्यामध्ये सिद्धेश्वर यात्रेतले 4 दिवस धार्मिक विधींचे आपण म्हणता येणार नाही, कारण प्रत्येकांच्या घरी काठीचं पूजन होतं, महाप्रसाद असतो, तिथं सुद्धा गर्दी आपण पाहायला दिसून येते आपल्याला, की आप्तस्वकीय असतील, मित्रमंडळी असतील, सगळ्यांनाच बोलवतो आपण, जेवायला बोलवतो. कोणती खबरदारी घ्यावी किंवा कुठली एक आव्हानात्मक परिस्थिती आहे? नाही, तुम्ही घरात जे आता छोटे छोटे कार्यक्रम करतायत, आता घरात छोटे छोटे कार्यक्रम सुरूच आहेत ना. बरं. साखरपुडा असेल, अमुक असेल, काही वाढदिवस असतील, तर ते त्याप्रमाणेच हे नंदीकोल पूजेचे छोटे छोटे कार्यक्रम आहेत. याच्यामध्ये फक्त आता नंदीध्वज घेऊन जायला प्रशासन परमिशन देते का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. नसेल तर त्याच्या प्रतिकात्मक काहीतरी घेऊन जाऊन त्याची तिथं पूजा होईल. लोक पूजा करणार नाहीत असं होणार नाही. धार्मिक विधी छोटे छोटे घरामध्ये होतील, छोटे छोटे म्हणजे कमी लोकांना घेऊन धार्मिक विधी होतील. त्यांचं जे आपली नेहमीची आपली हे असते, हुग्गी कधी खायला मिळेल तर ती ही सगळी पूर्तता होईल या सगळ्या गोष्टींची. आणि छोटे छोटे पूजा सगळ्यांच्या घरात होतील. फक्त एक आहे, गोष्टी पार पडतील धार्मिक कार्यक्रम सगळे. तुम्हाला मी सांगतो आत्ता ह्याच्या वेळेला, म्हणजे नवरात्राच्या वेळेला म्हणा, मोहरमच्या वेळेला म्हणा, हे परवाच्या, हे धार्मिक विधी त्यांच्या घरात झालेच की, झाले नाही असं नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आणि योग्य प्रिकॉशन घेणे एवढाच विशेष महत्त्वाचा आहे. जेव्हा आता 5-50 लोकांना आपण अचानक काय घरात कार्यक्रम ठरला तर मग बोलतोच की, आत्ता बोलायच लागलो आपण. जी यात्रा आपण नेहमी बघतो की असंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये, मग नंदीध्वज मिरवणूक असेल किंवा आपण अक्षता सोहळा असेल, होम प्रदीपन असेल, शोभेत दारुकाम असेल, हे यंदाचं चित्र नसणार नाही आहे. ही एक परिस्थिती कशा पद्धतीची असेल ते जर वाईट वाटतंय, आपल्याला कशा पद्धत दिसेल यावर फार वाईट वाटतं. बघा तुम्हाला सांगतो, जत्रा म्हणजे दिवाळी झाला, पाडवा झाला, नवरात्र झाल्या, नवरात्राला आम्ही तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्यांची फार मोठी सोय करतो. माळुंब्र्यामध्ये आम्ही आंघोळीची सोय करतो, महिलांची गरम पाण्याची व्यवस्था करतो. तिथं आम्हाला ते काय करता आलं नाही, त्या लोकांना तिथपर्यंत येता आलं नाही. हे वाईट वाटतंयच मनाला सगळ्यांच्या. आणि अत्यंत त्याच्याबद्दल म्हणजे खंत पण वाटते, दुःख पण होते फार, की यावेळेला यावर्षी हे सगळं बघायला मिळणार नाही, अनुभवायला मिळणार नाही. तो अप्रतिम आणि अविस्मरणीय सोहळा असतो आणि प्रत्येक वर्षी ते वेगळंच असतंय आणि दरवर्षी ते नवीनच वाटत असतंय. असं कधीच वाटत नाही, कारण मागच्या वर्षी झालं की याच्यात काय नवीन आहे असं कधीच वाटत नाही. दरवेळेस ते नवीनच वाटतंय, नवीनच भासतंय. शेवटचा प्रश्न असा आहे की एका चांगल्या समन्वयातून हा यात्रा सोहळा पार पडेल का काही कुठे काही नाही, नक्की प्रशासन अशी काही नाही होणार नाही, असं काही होणार नाही. का बरं, तर ही आपत्ती प्रशासनाची नाही आहे, ही आपत्ती जनरल पब्लिकची आहे. जनरल पब्लिकला याच्यामधनं त्रास होणार आहे, जनरल पब्लिकला याच्यामधनं अत्यंत नुकसान होणार आहे जर ह्याचा जर उद्रेक पुन्हा झाला तर. आणि सुदैवानं संपूर्ण भारतामध्ये दुसरी लाट झाली आणि तिसरी लाट झाली, अशी सुरुवात झाली. सर, संस्कृती आणि विज्ञानाचाही थोडासा आपण विचार केला तर हे यात्रेचं आणखीन कुठलं वैशिष्ट्य सांगता येतं? हो, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि वैज्ञानिक पूर्ण ही यात्रा आहे. तुम्ही म्हणताल कसं, बघा, जेव्हा ध्वजधारक निघतात आणि त्यांच्या मागं सोलापुरातील लोक आणि सोलापूरच्या बाहेरचे जे लोक आलेले असतात यात्रेकरू, हे सगळे निघतात. आणि सोलापूरच्या राऊंड माझ्या हिशोबानं एक 15 किलोमीटरची ही परिक्रमा आहे सोलापूरची. तर ही सोलापूरची परिक्रमा हे लोक पायी चालत जाऊन करतात. आणि हे एक प्रकारचं वॉकिंग आहे, पहिला विषय. आणि नुसतंच वॉकिंग नाही आहे, नंदीकोल घेऊन निघालो आणि ते धार्मिक अवडंबर म्हणा किंवा आणखीन काय दाखवत निघालो असा विषय नाही आहे. आम्ही जेव्हा चालत निघतो तेव्हा प्रत्येक लिंगाजवळ आम्ही जातो, तिथं गुडघे टेकून आम्ही त्या शिवलिंगाचं दर्शन घेतो. शिवलिंग म्हणजे स्वतः एक ऊर्जेचं प्रतीक आहे ॲक्च्युली. त्याच्यातून येणाऱ्या ऊर्जा त्या आत जाणाऱ्या भाविकाला
त्याची वेगळी पॉवर मिळत असते. ती जेव्हा आत जातो, घंटेचा नाद असतो, घंटेचा नाद तुमच्या कानातून जातो, मेंदूपर्यंत पोचतो आणि तिथून आत बऱ्याच गोष्टींची उथलपुथल होते. हे सायन्सने मान्य केलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही तिथं बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय हर असं जेव्हा म्हणतो, ह म्हटल्यानंतर तुमच्या माकड हाडापासून, तुमच्या आतड्यातून, तुमचे फुफ्फुस, हृदय इथंपर्यंत असा एक प्रेशर येतो, तो टाळूपर्यंत येतो, टाळूतून तो मेंदूपर्यंत जातो. आणि हे जेव्हा ह म्हणल्यानंतर होतं, र म्हणल्यानंतर ते सगळं बाहेर निघून जातं तोंड श्वासोश्वासाच्या वाटे. तुम्ही आता रामदेव बाबांचे योगासनं पाहिले असतील, जास्तीत जास्त श्वासोश्वासाच्या कंट्रोलवरती ते सगळे योग आहेत. तर त्या प्रकारचा हा एक योग आहे. आणि हा प्रत्येक ठिकाणी जाऊन, म्हणजे 68 लिंगाच्या प्रत्येक 68 लिंगाजवळ जाऊन हे ही सगळी थेरपी होते थोडक्यात म्हणा त्या माणसाच्या शरीरावर. आणि विशेष तुम्हाला आणखीन एक सांगतो की तुम्ही दिवाळी सण असू दे, दसरा असू दे, किंवा अजून रक्षाबंधन असू दे, मोहरम असू दे, रमजान ईद असू दे, किंवा बरेच असे जे सण आहेत जे आमच्या दाते पंचांगाच्या हिशोबाने चालतात, किंवा मराठी महिन्याच्या हिशोबाने किंवा भारतीय पंचांगाच्या हिशोबाने चालतात, त्यांच्या तारखा किंवा त्या धर्माच्या पंचांगाप्रमाणे किंवा त्या धर्माच्या एका नियोजनाप्रमाणे हे सण हो सण होतात. आणि त्यांच्या ज्या तारखा आहेत त्या तारखा आणि इंग्रजी तारखा या कधीच जमत नाहीत, कधी मागे पुढे होतात. पण तुम्ही एक वैशिष्ट्य बघा, 14 जानेवारी आणि 13 जानेवारी हे जे 2 तारखा आहेत, त्याच दिवशी संक्रांती येते दरवर्षी. एखाद्या वर्षाचं, मला वाटतं 4-5 वर्षातून लीप इयर वगैरे काय विषय आहे ना, त्याप्रमाणे एखाद्या वर्षाचा त्यात फरक येतो. पण मॅक्झिमम वेळेला म्हणजे ही तारीख बदलत नाही, इंग्रजी तारीखसुद्धा बदलत नाही आणि मराठी महिन्याची तारीखसुद्धा बदलत नाही, तोच दिवस येतो बरोबर. एखाद्या व्यायामाचं महत्त्व कधी असतं, तुम्ही व्यायाम करायला जाता, पहाटेच्या सुमाराला केलेला व्यायाम अत्यंत चांगला. का बरं? तर ओझोनचा विषय असतो, ऑक्सिजनचा विषय असतो, वातावरणात पसरलेलं प्रदूषण खाली बसलेलं असतं रात्रभर. त्याचप्रमाणे या दिवशी केलेली ही परिक्रमा ही अत्यंत महत्त्वाची आहे. संक्रांतीच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी हे 2 दिवसाची जी परिक्रमा आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्या दिवशी एक वेगळं काहीतरी ॲटमॉस्फिअर या वातावरणामध्ये झालेलं असतं, या पंचकृषीमध्ये झालेलं असतं. आणि सिद्धरामेश्वरांना हे सगळं ज्ञान प्राप्त झालेलं होतं. एका दिवसात त्यांना हे सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्यांना त्याचं जे देवाकडून, जे मल्लिकार्जुनाकडून जे त्यांना जे हे मिळालेलं आहे, त्यांनी त्याप्रमाणे ही सगळी आखणी करून ठेवलेली आहे. आणि त्या दिवशी तुम्ही बघा, सोलापुरात फार कमी मृत्यूदर झाला या कोरोनाच्या काळात. सोलापुरातला माणूस सहसा आजाराला घाबरत नाही आणि लवकर हॉस्पिटलायझेशनसुद्धा त्याचं होत नाही. वय वगैरे झालं तर मग त्यानंतरचे विषय आहेत. परंतु यंग जनरेशनमध्ये चांगलं आरोग्य ज्याला म्हणावं असा जो विषय आहे तो या पंचक्रोशीत आहे. या अष्टविनायका 68 लिंगाच्या मधल्या पट्ट्यामध्ये जो निर्माण झालेला आहे, आपत्तीचं नाही आहे. आणि म्हणून मी आत्ता म्हणतो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज या इम्युनिटी पॉवर वाढवणारी ही जत्रा आहे. तुम्ही थोडंसं याच्यामध्ये आणखीन एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरला वगैरे बोलवून जर तुम्ही विचारलात, किंवा एखाद्या एमडीला वगैरे जर बोलवून विचारलात, तर ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्ती चांगलं सांगू शकतील की याच दिवशी का केलं पाहिजे, काय वातावरणात बदल झालेले असतात वगैरे. पण हे मला नक्की खात्री यायची की याच्यामध्ये या 2 तारखामध्ये एक वेगळं ॲटमॉस्फिअर या भागामध्ये तयार झालेलं असतं. म्हणून ही यात्रा सायंटिफिक आहे. उगाचच अवडंबर म्हणून नंदीकोल घेऊन निघालेत म्हणून असा विषय नाही आहे. ही एक वेगळी थेरपी आहे आणि ही थेरपी ह्या इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी गरजेची आहे आणि म्हणून ही यात्रा होणं गरजेचं आहे. रामदेवस्थी सिद्धरामेश्वरांची यात्रा आता होते जानेवारी महिन्यामध्ये. कशा पद्धतीचं स्वरूप असेल किंवा एक तुमची अपेक्षा कशा पद्धतीची किंवा एक सिद्धेश्वर भक्त म्हणून भूमिका कशा पद्धतीची राहील, या यात्रेसंदर्भात एक मागणी कशा पद्धतीची? ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांची यात्रा सालाबादप्रमाणे येते जानेवारी महिन्यामध्ये. आणि तमाम सिद्धेश्वर भक्तांप्रमाणे माझी देखील ही आशा आहे, माझी देखील ही अपेक्षा आहे की सालाबादप्रमाणे ही यात्रा याही वर्षी सुरळीत पार पडावी. प्रश्न असा आहे, संकट सगळ्या जगावरती आलेलं आहे, कोरोनाचं महासंकट आलेलं आहे. या संकटाचा यात्रेमुळं प्रादुर्भाव होऊ नये याकडे आम्ही सगळ्यांनीच कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्यामुळं या बाबतीमध्ये प्रशासन, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि
हिरे हब्बू मंडळी यांच्या सगळ्यांच्या समन्वयाने ही यात्रा पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. सर्व ट्रस्टींच्या सूचना घेण्यात येतील आणि एक SOP ज्याला आपण म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर ज्याला म्हणतात, की बाबा काही नियम अटी घालून यात्रा कशा पद्धतीने पार पाडता येईल याबद्दलचं एक टिप्पणी आम्ही प्रशासनाला सादर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सर, एक ऑप्शन्स कशा पद्धत दिसतात, म्हणजे आपण कशा पद्धतीने ही साजरी करू शकतो सिद्धरामेश्वर यात्रा, किंवा आतापर्यंत जे प्रशासनाकडनं मुद्दे आलेत म्हणा, किंवा जे प्रमुख मानकरी आहेत, तर त्यांचा जो एक पाहण्याचा दृष्टिकोन आहे. बऱ्याचशा गोष्टी ह्या आता कसं आहे, बहुतेक आता कोरोना थोडासा आटोक्यात आल्यासारखं वातावरण निर्मिती झालेली आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेचा असाही इशारा आहे की 15 डिसेंबरनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. तर ही लाट कितपत प्रभावी ठरते किंवा ही लाट अगदीच म्हणजे काही त्याचा प्रभाव पडत नाही, या गोष्टीवरती यात्रेचं स्वरूप बऱ्यापैकी अवलंबून राहणार आहे. आज मितीला पाहाल तर यात्रा सुरळीत पार पडावी याकरता दोघांचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाची भूमिका आतापर्यंत तुम्ही पाहिली आहे. साधारणपणे मुद्दे असे येत आहेत की काही मर्यादित भक्तांमध्ये ही यात्रा व्हावी असा एक मुद्दा समोर आलाय. अर्थात ती सगळी प्राथमिक या सगळ्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात अशा गोष्टी काय होण्यासारख्या आहेत का? काही आव्हानात्मक अशा या सगळ्या गोष्टी? नाही, आता जर त्या दृष्टीने लक्ष घालायचं म्हटलं तर यात्रेमध्ये धार्मिक विधींना अत्यंत महत्त्व आहे. उदाहरणार्थ आमच्या घरी सुरुवातीला जी योगदंडाची महापूजा होते त्यावेळेला हिरे हब्बू तो योगदंड आमच्या घरी आणतात. 5 ते 7 हिरे हब्बूंची प्रमुख मंडळी त्या ठिकाणी येतात आणि मग आम्ही आमच्या गावातील पाहुणे मंडळी, मित्रमंडळी यांना प्रसादाकरता बोलवतो. आता ह्या बाबतीमध्ये कटाक्ष पाळायचा झाल्यास हिरे हब्बू मंडळींना आम्ही बोलावू, परंतु मित्रमंडळी किंवा भक्तमंडळी ज्यांना प्रसादासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात बोलवत होतो तिथे आम्हाला कर्टेल करता येईल, तिथे आम्हाला गर्दी टाळता येईल आणि धार्मिक विधी यथोचित त्या ठिकाणी पार पडायला कुठलीही अडचण येणार नाही. हा झाला पहिल्या दिवशीचा आमच्या घरचा धार्मिक कार्यक्रम. त्याचप्रमाणे यात्रेच्या पहिल्या दिवशी ज्या वेळेला प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरुवात होती, अनेक त्यामध्ये मानकरी त्याच्यामध्ये आहेत, मग नंदीध्वज धरणारे आहेत, पालखी धरणारे आहेत, दिवट्या धरणारे आहेत, बरेच लोक त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे मान असणारे बहुसंख्य मंडळी यात्रेमध्ये समाविष्ट होत असतात आणि याशिवाय भक्तगण त्या ठिकाणी सामील होत असतात. तर ह्यांचं नियंत्रण कशा पद्धतीने करायचं, म्हणजे मानकरी लोकांपैकी किती मानकऱ्यांना त्या ठिकाणी बोलावायचं, किती लोकांना अलाव करायचं, नंदीध्वज धरणारे कमीत कमी 50 लोक ठेवायचे का कमीत कमी 25 लोक ठेवायचे का, त्याच्यापेक्षा आणखीन मर्यादित काही संख्या ठेवून नंदीध्वज सुखरूपपणे आणि व्यवस्थितरित्या पेलून संपूर्ण प्रदक्षिणा त्याची पार पाडता येईल का, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत, कोणाचाही मान हिरावला घेतला जाऊ नये आणि धार्मिक विधी मात्र पार पडले पाहिजेत याकरता कटाक्ष ठेवणं आम्ही सगळ्यांनी गरजेचं आहे. एक पंढरपूरचा आपण विचार करायला लागलो. पंढरपूरचं एक तिथलं स्वरूप म्हणजे आषाढी असेल, कार्तिकी असेल, त्याचं स्वरूप आणि आपलं या यात्रेचं स्वरूप, दोन्हीमध्ये मोठा फरक एक काय दिसून येतो तुम्हाला? मोठा फरक म्हणजे पंढरीची वारी जी आहे ती म्हणजे चालत आळंदीहून जरी वारकरी येत असतील तरी प्रत्यक्ष पंढरपूरमध्ये एका दिवसाचीच मोठी यात्रा भरते. या उलट सिद्धेश्वर देवस्थानची जी यात्रा आहे ती जवळजवळ 4 दिवस चालते. हा बेसिक फरक दोन्ही यात्रेमध्ये आहे. एका दिवशी होणारी गर्दी आणि 4 दिवस होणारी गर्दी. त्यामुळे 4 दिवसाच्या गर्दीला कसं नियंत्रण आणायचं या बाबतीत आपल्याला विचार केला पाहिजे. सिद्धेश्वर भक्त म्हणून मागणी काय म्हणजे या संदर्भात, किंवा मला असं दुसरं एक म्हणायचं की प्रशासनाकडून खरं तर आतापासून सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे, त्यांच्याकडनं काही उशीर होतोय का याच्या नियोजनासंदर्भात? माझं स्पष्ट सिद्धेश्वर भक्तांमध्ये असं काही संभ्रम आहे म्हणजे, आणि प्रशासनाने अजून तरी काही तशी ठोस असं काही जाहीर केलेलं नाहीये, तर काही संभ्रम दिसतोय सिद्धेश्वर भक्तांमध्ये. कारण आता आपल्याला असं दिसतं की तुमचा आपला जो काठीचा सर्व आहे तो देखील आता कार्तिक अमावस्यापासून सगळं सुरू होतं. म्हणजे एकीकडे भक्तांनी तयारी करायची आणि प्रशासनाने मग पुढे जर काही निर्बंध घातलेच नाही, संभ्रमाचं वातावरण आहे, या बाबतीत वाद नाही. प्रत्येक सिद्धेश्वर भक्त हीच प्रार्थना करतोय की यात्रा पूर्णपणे सगळ्यांच्या सहभागाने व्हावी. आपण देशामध्ये मागच्या 5-6 महिन्यामध्ये जी काही उदाहरणं घडली ती जर आपण पाहिली, उदाहरणार्थ जगन्नाथपुरीचं उदाहरण आपण घ्या. जगन्नाथपुरीला सर्वोच्च न्यायालयाने यात्रा करायला परवानगी दिली मर्यादित लोकांच्या सहभागामध्ये.
ज्यामध्ये गावामधल्या कुठल्याही लोकांना त्यामध्ये पार्टिसिपेट होता आलं नाही. पण धार्मिक विधी लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या हुकमाप्रमाणे सर्व धार्मिक विधी त्या ठिकाणी पार पडले. दुसरं, मुंबईमध्ये मोहरमचा सणसुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. तिसरं, जैन समाज बांधवांचा जो धार्मिक विधी असतो देवळामध्ये जाणे त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये, त्यालासुद्धा उच्च न्यायालयाने परवानगी दिली आणि तो सुद्धा विधी. म्हणजे थोडक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीमुळं जास्त होतो ही जी संकल्पना आहे त्या गर्दीला टाळून ठराविक भाविकांच्या उपस्थितीमध्ये, ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जर यात्रा केली तर मला वाटत नाही प्रशासन यामध्ये कोणती आडकाठी आणेल. एक सिद्धेश्वर भक्तांची एक भावना काय दिसते जेव्हा तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचत असता आणि आता यात्रा तर आता जानेवारीपासून सगळी सुरू होते, तेव्हा ती एक एकंदरीत भावना कशा पद्धतीची, म्हणजे मानकरी म्हणून ठीक आहे आणि तुम्ही एक म्हणताय मानकरी म्हणून हे सगळे व्यक्त करताय, पण मूळ आपण जे म्हणतो सगळे सिद्धेश्वर भक्त त्यामध्ये आले, त्यांची भावना काय? प्रत्येक सिद्धेश्वर भक्ताची हीच भावना आहे की त्याला स्वतःला यात्रेमध्ये सहभागी होता आलं पाहिजे, त्याला स्वतःला सिद्धरामेश्वराचा नंदीध्वज धरता आला पाहिजे, त्याला स्वतःला 4 दिवस सिद्धरामेश्वराचं दर्शन घेता आलं पाहिजे, त्याला स्वतःला 68 लिंगाची प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा मान मिळाला पाहिजे. हे प्रत्येक सिद्धेश्वर भक्त वर्षभर त्या 4 दिवसाकडे डोळे लावून बसलेला असतो. ही 4 दिवसाची यात्रा त्यानं जर नाही केली तर त्याला असं वाटतं, त्याची अशी भावना आहे की माझं वर्षाचं सगळं काही जे काही नियोजन आहे ते व्यवस्थित पार पडेल का नाही अशी शंका त्याला असते. आणि यामागं त्याची भावना आहे, त्याची श्रद्धा आहे आणि त्याची देवावरची असलेली भक्ती आहे. आणि त्यामुळं आजही तुम्ही जर कुठल्याही सिद्धेश्वर भक्ताला भेटलात तर प्रत्येकाच्या मनामध्ये हाच आत्मविश्वास आहे की सिद्धरामेश्वर यावर्षी देखील सालाबादप्रमाणे संपूर्ण यात्रा निश्चितच त्याच सगळ्या उत्साहामध्ये पार पाडण्याचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना देईल. शक्य आहे का? म्हणजे आता आपण जर शक्यतेचा विचार केला तर कितपत आहे? जगामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे, केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे असं जे आहे त्या पद्धतीनं सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद असेल तर सगळ्या गोष्टी पार पडतील. सर, यापूर्वी कधी संकट असं आवलं होतं का आणि संकटाचं सावट यात्रेवर होतं का आणि त्यातून मार्ग कशा प्रकारे तुम्ही काढला होता? नाही, जसं मी सिद्धेश्वर देवस्थानचा ट्रस्टी म्हणून गेले आता 2003 पासून आहे, किंवा जसं लहानपणापासून मी सिद्धेश्वराची यात्रा पाहतोय, अशा प्रकारचं संकट कधी आलेलं नव्हतं. पण बुजुर्ग मागे सांगतात की स्वातंत्र्य लढाईच्या काळामध्ये वगैरे काही काळ मध्यंतरी आणीबाणीच्या काळामध्ये मला वाटतं 1975-76 आणीबाणी ज्या वेळेला होती त्यावेळेला प्रशासनाने वेळेचं बंधन घातलेलं होतं. म्हणजे आज मितीला जशी यात्रा पूजा घेत 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 हळूहळू पुढे सरकते, त्यांनी त्यावेळेला त्या गोष्टींना मनाई केली होती की 8च्या आत तुम्ही यात्रा म्हणजे पहिला दिवस संपवा, दुसरा दिवस संपवा, अशा पद्धतीचं वेळेचं बंधन त्यावेळेला त्यांनी घातलं होतं. ते काटेकोरपणे प्रत्येकाने पाडलं होतं आणि यात्रा यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळं SOP म्हणजे ज्याला काही नियम प्रशासन घालून देईल याच्या बाबतीत बैठका घेऊन नियमामध्ये काहीतरी तडजोड इकडे तिकडे करून ही यात्रा आपल्याला करता येईल. काही संघर्षाचा प्रसंग उभारेल अशी काही भीती वाटते? नाही, संघर्षाची भूमिका कोणी सिद्धेश्वर भक्त घेणार नाही, कारण का प्रत्येकाला माहिती आहे कोरोनाचं संकट मोठं आहे आणि प्रत्येकाला हेही माहिती आहे की आपल्याला यात्रा पार पाडायची. त्यामुळे कुठल्याही संघर्षाची भूमिका कोणीही घेणार नाही. सामंजस्याने एकमेकाच्या सहकार्याने सिद्धेश्वरच्या आशीर्वादाने यात्रा आपण पार पाडू. कशा प्रकारचा आशावाद आहे? म्हणजे आता एकंदरीतची यात्रा येते, आशावाद कशा पद्धतीचा आहे, कशा पद्धतीने? आशावाद अशा पद्धतीचा आहे की तोपर्यंत कोरोनाची लस देखील येईल, प्रत्येकाला लस घेण्यास सुरुवात होईल आणि कोरोनाची दुसरी लाट कोणतीही येणार नाही, त्यामुळे पूर्णपणे परवानगी मिळून यात्रा होईल अशी आशा आहे.